समर्थ श्रीराम। शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ सब संतन की, भारत माता की। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी दशक 8 समास 7 मध्ये केलेला बोध आम्ही ऐकत आहोत। श्री समर्थांनी ओबी क्रमांक 21 मध्ये नरदेहाचं महत्त्व सांगितलेलं आहे। ते म्हणतात आहे, पाप पुण्य समत्व घडे तरी नरदेह जोडे, एरवी हा जन्म न घडे हे व्यासवचन भागवती। भागवतामध्ये असं वचन आलेलं आहे की नरदेह माणसाला तेव्हा प्राप्त होतो जेव्हा पाप आणि पुण्य हे सारखं होते, या दोघांची समता घडते, तेव्हा नरदेह प्राप्त होतो। 84 लक्ष जीवयोनी आहेत। या सर्व जीवयोनीमध्ये, या सगळ्या जीवयोनींना भोगयोनी असं म्हणतात। आपण जे दुष्कर्म करतो त्यानंतर आपल्याला ज्या भोगयोनी भोगाव्या लागतात त्या भोगाव्याच लागतात, आणि यांचा सगळ्याचा फेरा पूर्ण झाला की मग नरदेह प्राप्त होतो। एक एक योनी कोटी कोटी फेरा, तेव्हा लागे वारा मानवाचा। असा हा दुर्लभ असलेला नरदेह, आम्ही या नरदेहाचं सार्थक करणं हे आमचं कर्तव्य आहे। श्रीराम समर्थ श्रीराम। पाप पुण्य समता घडे तरी नरदेह जोडे, एरवी हा जन्म न घडे हे व्यासवचन भागवती। श्रीराम जय जय रघुवीर समर्थ। भागवतामधील एक सुप्रसिद्ध वचन श्री समर्थांनी इथे आधारासाठी घेतलेलं आहे। श्रीराम समर्थ श्रीराम। नरदेह माध्यम सुलभम दुर्लभम, प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम, मयानुकूलेन नभस्वत्तैर्यतं, पुमान् भवाब्धिं न तरे स आत्मः। नरदेह माध्यम सुलभम दुर्लभम। नरदेह कसा आहे तर तो मुळामध्ये दुर्लभच आहे, पण ईश्वर कृपेने आज आम्हाला नरदेह प्राप्त झालेला आहे। तो सुलभ झालेला आहे, आम्हाला मिळालाच ना, म्हणून आम्हाला तो सुलभ वाटतोय, पण तो मुळात दुर्लभ आहे। 84 लक्ष जीवयोनी भोगून आम्हाला नरदेहाची प्राप्ती झाली आहे।
प्लवम सुकल्पम गुरु कर्णधारम. आमच्या या नरदेहाला योग्य दिशेने नेण्यासाठी प्रत्यक्ष नावाडी म्हणून, कर्णधार म्हणून सद्गुरू बसलेले आहेत. चिंता करण्याची काहीही गरज नाही. तुम्ही नावेमध्ये बसा आणि ती नाव सद्गुरू हाकणार आहेत, सद्गुरू चालवणार आहेत. आणि नुसते ते चालवत नाही तर त्यावर ईश्वराची कृपा पण आहे. ईश्वर कृपा कशी? मया अनुकूले. आता माझ्या अनुकूल असं इथे वातावरण तयार झालेलं आहे. वाराही त्या नावेला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी तो सहाय्यक झालेला आहे. नाव ज्या दिशेने जाते आहे त्याच्या विरुद्ध दिशेने जर वारा येत असेल तर त्या नावेला पलीकडच्या तीरावर जाणं त्रासदायक होते, नावाड्यालाही त्रास होतो. पण इथे योग कसा आलेला आहे? नरदेह प्राप्त झाला, त्या नरदेहाला मार्गदर्शन करणारे सद्गुरू कर्णधार झाले, ईश्वर कृपाही झाली आणि आमची नाव त्या वाऱ्याने आपोआप ढकलावी त्याप्रमाणे बिना सायास आता ती नाव सुद्धा चालते आहे. मार्गदर्शक सद्गुरू बसलेले आहेत. असं असताना जर आम्ही आमच्या हिताचा विचार केला नाही, आमच्या जन्माचं सार्थक व्हावं यासाठी आम्ही काही प्रयत्न केला नाही, जो दुर्लभ असलेला देह नरदेह प्राप्त झालेला असताना सुद्धा आम्ही त्याची काळजी घेतली नाही, आम्ही त्या संधीचं सोनं जर केलं नाही तर पुमान भवाब्दी न तरेत स आत्मा. तो आत्मा कसा तरून जाईल? त्या आत्म्याचा उद्धार कसा होईल? आमचं जीवन धन्य कसं होईल? होणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी जर आम्हाला उपलब्ध झालेल्या आहेत तर आम्ही वेळीच त्याचा विचार केला पाहिजे आणि त्याचा फायदा घेतला पाहिजे. नरदेह म्हणजे सुवर्ण संधी आहे, मणिकांचन योग आहे. एका बाजूला नरदेह प्राप्त झालेला आहे, दुसऱ्या बाजूला सत्संगती आहे आणि मनामध्ये आमच्या मुमुक्षत्व आहे. म्हणून 3 गोष्टी ज्या दुर्लभ सांगितलेल्या आहे त्यापैकी मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महापुरुष संश्रया या तिघांचा संगम आमच्या जीवनात झाला. आता आम्हाला फक्त आपल्या मनाला तिथे फक्त तयार करायचं आहे त्या दिशेने जाण्यासाठी. श्री समर्थ म्हणतात, श्रीराम समर्थ श्रीराम. नरदेह दुर्लभ अल्पसंकेता संकल्पाचा लाभ, गुरु कर्णधारी स्वयंभ सुख पाववी श्रीराम. इथे एक शब्द आलेला आहे, अल्प संकल्पाचा लाभ. खरंच सांगा, अल्पसंकल्प कोणी केलेला आहे? ईश्वराच्या मनात असं आलं की आता मी एकटा आहे, आता मला एकट्यात करमत नाही, अनेकांची निर्मिती करावी आणि त्यामध्ये जरा रमावं. एकोहम बहुश्याम, मी आता एकटा आहे, आता मीच अनेक रूपांनी नटतो आहे, अशी ईश्वराची इच्छा झाली आणि आम्ही या ठिकाणी आलो. स्वयं पापी तो प्राणिया. इथे समर्थ म्हणतात आहे, देव अनुकूल नवे जया, स्वये पापी तो प्राणिया, भवाब्धी न तरे तरावे तया, आत्महत्यारा बोलिजे श्रीराम. समर्थांनी त्याला आत्महत्यारा म्हटलंय. देव अनुकूल नव्हे तया, ज्याला ईश्वर अनुकूल नाही, एक असा अर्थ आपण घेऊ. आणि देव म्हणजे आपला प्राण असंही एका ठिकाणी म्हटलंय समर्थांनी.
प्राणासी न व्हावे निधान. आपला जो जीव आहे त्या जीवाने आता आपल्या उद्धाराचा विचार केला पाहिजे. आम्हाला प्रेयस गोष्टी ज्या आहेत त्या जरा दूर ठेवता आल्या पाहिजे आणि आमच्या ज्या श्रेयस आहेत याचा अर्थ हिताचे आहे त्याचा आम्ही विचार केला पाहिजे. असं जर आम्ही करू शकलो तर आमचा नरदेह धन्य होईल. जर असं आम्ही नाही करू शकलो तर आम्ही अपराधी ठरू. आम्हाला आत्महत्याला लोक म्हणतील. समर्थांनी आत्महत्या कोणाला म्हटलं आहे की नरदेह प्राप्त झाल्यानंतर नरदेहाच्या कडून चांगलं करून घेत नाही. नरदेह प्राप्त झाल्यानंतर ईश्वर भक्ती करायची इच्छा नाही. नरदेह प्राप्त झाल्यानंतर आपल्या उद्धाराची त्याला तळमळ नाही. आणि प्राणी फक्त जन्माला येतो आणि तसाच निघून जातो. अशा माणसाला समर्थांनी आत्महत्याला म्हटलेलं आहे. किती जन्म झाले तुवा भोगल्या पुनरावृत्ती. किती जन्म पुन्हा पुन्हा झाले आपले. किती वेळ आम्ही फजित झालो. पुन्हा नरदेह भेटलेला आहे. पुन्हा मरावं. पुन्हा देह प्राप्त व्हावा. पुन्हा निरर्थक परीक्षेला बसल्यानंतर आपण पास झालो पाहिजे असं जसं वाटते तसं नरदेह म्हणजे ही आमची परीक्षा आहे. त्या परीक्षेला बसलेलो आहे. आम्ही जास्तीत जास्त गुणांनी उत्तीर्ण झालो पाहिजे. याचा अर्थ नरदेहाचं सार्थक केलं पाहिजे. परीक्षेला बसलो आहे आणि नापास झालो आहे तर जसं त्या विद्यार्थ्याला लोक नावं ठेवतात त्याचं त्यालाही जरा ओशाळल्यासारखं वाटते. मग आम्ही तर किती जन्म झाले पण आम्ही याच परीक्षेत बसलेलो आहे आणि नरदेहातून आम्हाला उद्धार होत नाही आहे. म्हणून आमचा उद्धार झाला पाहिजे. पुढल्या जन्मी आमचा उद्धार करण्यासाठी आम्ही आज पुण्य जमा करत असू तर आम्ही आमचा घात करतो आहोत. पुढला जन्म आम्हाला पुन्हा नरदेहच प्राप्त होईल याची कुठलीही शाश्वती नाही आहे. आम्हाला जर आमच्याकडनं जर काही पाप घडलं असेल तर आम्हाला पुन्हा नीच योनीमध्ये जन्म होईल. पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम. आता ते मानव देह नाही भेटला तर इतर जर भोग योनी भेटली तर किती हाल आहे तो. खरंच सांगा आम्ही किती भाग्यवान आहोत की सगळ्या प्रकारच्या गोष्टी आम्हाला नरदेह प्राप्त झाल्यामुळे त्याचा आस्वाद घेता येतो. आनंद घेता येतो. फुलाचा सुगंध कळतो. जेवणाची चव कळते. भाषा प्राप्त झाल्यामुळे इतरांचे सुखद संवाद आपल्याला कळतात. नरदेह प्राप्त झाल्यामुळे आम्हाला स्वतःचं घर बांधता येते. स्वतःचा संसार परिवार आम्हाला उभा करता येतो. त्या सर्व परिवारावर आम्हाला प्रेम करता येते. आम्हाला दुखलं खुपलं आम्हाला काही त्रास झाला तर आमचे आप्तेष्ट आमच्यासाठी मदतीला धावत येतात. इतकंच नाही तर आम्ही समाजामध्ये चांगल्या गोष्टी करू शकतो. इतरांच्या मदतीला धावून जाता येऊ शकते. इतरांना मदत करता येते. सहकार्य करता येते. परोपकार फक्त नरदेहात करता येतो. नरदेह म्हणजे सुवर्ण संधी आहे. या जगात नरदेहासारखं दुसरं काही धन्य नाही आहे. धन्य धन्य हा नरदेव येथील अपूर्वता पाहू. नरदेह धन्य धन्यच आहे. समर्थांनी नरदेहाबद्दल स्वतंत्र स्तवन केलेलं आहे. समासामध्ये नरदेह स्तवन म्हटलं आहे. सगळ्या सुखसोयी आणि सगळे आनंद याच देहात आहे. पण असा देह प्राप्त झाल्यानंतर आम्ही काही करायचं नाही. या नरदेहाची नासाडी करायची. या नरदेहाला वाटेल तिकडे वाहत जाऊ द्यायचं. ईट ड्रिंक अँड बी मेरी एवढ्या एका गोष्टीमध्ये आपण गुरफटून राहायचं हे योग्य नाही.
म्हणून आमचा नरदेह पुन्हा मिळणार नाही. या नरदेहाचं हित करणे हे कोणाच्या हातात आहे? ईश्वर कृपेने सद्गुरूचं मार्गदर्शन आहे. संतांनी एवढं साहित्य लिहून ठेवलं कोणासाठी? तुमच्या आमच्या सर्वांसाठी. सद्गुरूंनी एवढा कृपा प्रसाद आमच्या समोर ठेवलेला आहे. तो फक्त ग्रहण करण्याची गरज आहे, तो सेवन करण्याची गरज आहे. एखाद्याने मंदिरात जावं, पुजाऱ्याने हातामध्ये प्रसाद ठेवावा, तो फक्त खाणे गरजेची आहे, पण खाण्यासाठी आमची इच्छा होत नाही आहे, याला दुर्दैव म्हणावं. त्याप्रमाणे संतांनी हा अमृतासारखा ब्रह्मोपदेश आम्हाला केलेला आहे, तो आमच्या समोर ठेवलेला आहे. तो फक्त ग्रहण करा आणि जीवन धन्य करा, एवढं फक्त संत सांगतात आहे. मग तरीसुद्धा आम्हाला जर तसं करावं वाटत नसेल तर आमच्यासारखे आम्ही करंटे आहोत, आम्ही अपराध करतो आहोत, आम्ही मोठी चूक करतो आहोत, हे कधीही विसरू नये. म्हणून समर्थ म्हणतात, नरदेह जर तुम्हाला प्राप्त झालेला आहे तर तो सहजतेने मिळाला, त्यावर सद्गुरूंची कृपा तुमच्यावर झाली. देवांनी सुद्धा, परमेश्वरांनी सुद्धा तुम्हाला वाऱ्याप्रमाणे त्या नावेला म्हणजे जीवन नौकेला पुढे चालवण्यासाठी सहाय्य केलं. आता फक्त आम्हाला त्या नावेत बसायचं आहे, सद्गुरूचं फक्त ऐकायचं आहे आणि त्याप्रमाणे आपलं जीवन कंठायचं आहे. आपला नरदेह धन्य होईल. म्हणून समर्थ तळमळीने सांगतात आहे की बाबा, तू तुझ्या हिताचा विचार कर, तुझ्या आवडीचा विचार सोडून दे. कारण मनाला भलत्या गोष्टीची आवड असते. मनाला काय आवडते? जे जे आपल्या हिताचं नाही त्याच गोष्टी त्या मनाला आवडतात. आरोग्याला चमचमीत पदार्थ चांगले नसतात, हे डॉक्टर सांगतात. पण जिभेला काय पाहिजे हो? तेच पाहिजे. डोळ्यांना समाजामध्ये असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आवडतात. त्या कोणत्या गोष्टी आवडतात? ज्या गोष्टी आपल्या हिताच्या नाही त्या गोष्टी आवडतात. कानांना चित्रपटाची गाणी आवडतात, भजन ऐकावंसं वाटत नाही. पायांना फिरावं वाटते, हिंडावं वाटते, पण भगवंताचं दर्शन घ्यावंसं वाटत नाही, तीर्थयात्रा करावीशी वाटत नाही. याला काय म्हणावं? म्हणून आमच्या नरदेहाकडनं होईल तितका परमार्थ करता आला पाहिजे. परमार्थ तसा मुळात सोपा आहे, पण तो आमच्या सवयीमुळे, आमच्या दुर्गुणामुळे तो कठीण करून टाकलेला आहे. कारण आमच्या मनाला वाईट गोष्टीचीच सवय लावून टाकली. म्हणून त्या वाईट गोष्टीतून आमच्या मनाला आपण आवरलं पाहिजे. ते मन चंचल आहे, मन दृढ आहे, ते मन नाठाळ आहे, मन खट्याळ आहे. त्याला तुम्ही जबरदस्तीने बसवलं पाहिजे, त्याला ऐकवलं पाहिजे. म्हणून समर्थांनी 205 श्लोकाचा जो उपक्रम राबवला, 205 श्लोकांचा जो उपदेश केला, तो इतरांसाठी नाही केला, तो मनाला केलेला आहे. मनात वाचिरे पूर्वसंचित केले, तया सारिके भोगणे प्राप्त झाले. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी. नको या मनाला सांगितलं आहे, जिथे तिथे मनाला उपदेश केला आहे. धरी रे मना संगती राघवाची, या मनाला सांगितलं आहे, सज्जनांची संगती घे, भगवंताचं नामस्मरण कर. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. स्वतंत्र कधीतरी मनाच्या श्लोकावर आपण चिंतन करू. पण समर्थांनी मनाचे श्लोक इतकं सुंदर प्रकरण लिहिलेलं आहे, ते स्फुट प्रकरण आहे, इतकं सुंदर आहे की तेवढं जरी आपण व्यवस्थित अभ्यासलं तर आपलं मन हे उन्मन होण्यासाठी वेळ लागणार नाही. ज्याप्रमाणे हरिपाठ
हा माऊलींनी लिहिला, छोटासा आहे. तेवढे श्लोक जरी आम्ही आत्मसात केले की जीवन धन्य होऊन जाईल. तसा मनाचे श्लोक 205 श्लोकाचं प्रकरण आम्ही व्यवस्थित अभ्यासलं, जीवन धन्य होऊन जाईल. आत्माराम समजत नाही, कठीण आहे. अमृतानुभव समजत नाही, कठीण आहे. पण मनाचे श्लोक किती सोपे, किती साधे, किती सरळ, कुठे जटिलता नाही, कठीण नाही, साध्या साध्या गोष्टी आहेत. प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तो चितो मानवी धन्य होतो. किती सोपा श्लोक आहे. कुठलाही श्लोक डोळ्यासमोर ठेवा. तनु त्यागिता कीर्तिमागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. मना चंदनाचे परीत त्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. काय अर्थाची गरज आहे. किती साधा, किती सोपा अर्थ दिलेला आहे. या सगळ्या श्लोकांमध्ये नरदेहाचं कल्याण होणार आहे. म्हणून लहान मुलांवर संस्कार करताना मी आजी आणि आजोबांना विशेष करून प्रार्थना करीन की तुम्हाला येत असेल तर नातवांना बाजूला बसवा आणि त्यांच्याकडनं ते एक एक श्लोक म्हणून घ्या. सारं जीवन धन्य होईल केवळ फक्त त्या मनाच्या श्लोकांनी. सद्गुरूची कृपा आमच्यावर झाली पाहिजे. त्यासाठी आम्ही आमचे जे चांगले संस्कार आहेत ते चांगले संस्कार आपल्या पुढल्या पिढीवर जर तुम्ही हस्तांतरित नाही केल्या गेले तर आम्ही काहीतरी मोठा अपराध करतो आहे हे कधीही विसरू नये. नवीन पिढी, नवीन येणारी उगवती पिढी यांच्यावर नानाविध प्रकारचे संस्कार बाहेरचे होत आहेत. म्हणून सगळ्यात मोठी जबाबदारी ही कुटुंब व्यवस्थेची आहे. आज कुटुंबाच्या बाहेर गेल्यानंतर मुलं काय करतात याची आम्हाला कल्पना नसते. म्हणून त्या मुलांवर लक्ष ठेवणे, नुसतं लक्ष ठेवून चालणार नाही तर त्यांना घेऊन त्यांच्यावर चांगला संस्कार जबरदस्तीने करणे गरजेचं आहे. मुलं मनाचे श्लोक म्हणत नाही, सायं प्रार्थना म्हणत नाही, शुभम करोती म्हणत नाही, रामरक्षा येत नाही, अथर्वशीर्ष माहीत नाही, जप माहीत नाही, देवाचं दर्शन कळत नाही, रोज घरची पूजा कळत नाही, सकाळी लवकर उठत नाही, व्यायाम करत नाही. कितीतरी अशा गोष्टी आहेत. योग्य वेळी जेवत नाही, योग्य वेळी झोपत नाही, टी व्ही आणि मोबाईल यामध्ये रंगलेले असतात. कुठेतरी आवर आपल्याला घालता आला पाहिजे. म्हणून या समाजाला नुसता नरदेह माणसाला प्राप्त होऊन फायदा नाही, त्या नरदेहाला धन्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी केल्या पाहिजे. म्हणून समर्थ इथे सांगतात आहे नरदेह दुर्लभ. खरंच नरदेह दुर्लभ आहे हो. किती काकुळतीने समर्थांनी सांगितलं. या नरदेहाचं कल्याण कोण करणार, कोण तुमच्यावर कृपा करणार. म्हणून यावर कृपा करताना संतांची कृपा हवी, ग्रंथांची कृपा हवी, शास्त्राची कृपा हवी, धर्माची कृपा हवी, सद्गुरूंची कृपा हवी, माता पित्यांची कृपा हवी. या सगळ्या कृपेपेक्षा सर्वात मोठी कृपा म्हणजे आत्मकृपा आहे. ती आत्मकृपा प्राप्त व्हावी. ती आत्मकृपा व्हावी म्हणजे मला नरदेह प्राप्त झाला आहे. या नरदेहाकडनं चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या आहे. तुमच्या हातात किती दिवस आहेत, मोजानं गेले किती दिवस, राहिले किती दिवस, याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर आपल्याला वाईट वाटू लागते. झोप येत नाही की इतक्या दिवस झाले मी काहीच का केलं नाही. एखादा मनुष्य नोकरीवर लागतो त्यावेळेस तो म्हणतो की मी पैसा जमवील आणि म्हातारपणी सुखाने राहील.
तो नोकरी करत असताना त्याला दर महिन्याला पैसा मिळतो, पण दर महिन्याचा पैसा महिन्याच्या महिन्या खर्च करून टाकतो, काही शिल्लक ठेवत नाही. आणि शेवटी मात्र रिटायरमेंटला त्याला विचारले जाते, का रिटायरमेंटला तू किती मिळवले? तो म्हणतो काय करू हो, संसार सांभाळता सांभाळता सारे पैसे खर्च झाले, माझा जो पैसा शिल्लक राहिला नाही. नोकरी केली म्हणजे केलं काय मग तू? या प्रश्नाचं उत्तर दे. नोकरी केली म्हणजे नोकरी संपताना तुझ्याजवळ काहीच पैसा शिल्लक राहिला नसेल, तू काही धन अर्जन केलं नसेल. कारण आपल्या शास्त्रामध्ये आणि आपल्या संस्कृतीमध्ये अर्थार्जन करू नये असं कोणी सांगितलं? 4 प्रकारचे जे आम्हाला पुरुषार्थ दिले आहेत त्यातला अर्थ हा एक पुरुषार्थ आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यामधला दुसऱ्या नंबरवर त्याने दिलेला आहे अर्थ. पैसा कमवला पाहिजे. धनमर्जय मानव धनमूलमिदं जगत अंतरम नैव पश्यामी निर्धनस्य मृतस्य च. मेलेल्या माणसामध्ये आणि निर्धन माणसात काही फरक नाही आहे, पैसा मिळो. पण हा पैसा आम्ही रिटायरमेंटला सुद्धा आमच्याजवळ जर शिल्लक राहत नसेल तर आयुष्यभर नोकरी केली म्हणजे काय केलं? म्हणून जसं त्याला शेवटी वाईट वाटते की आयुष्यभर नोकरी केली पण माझं अर्थ जमावता आला नाही, तसं आयुष्यभर माणसाने नरदेह प्राप्त केलेला आहे. नरदेहाची आम्ही 70-80 वर्ष त्याच्यामध्ये आनंद मिळवला आहे, पण अंती मात्र आमच्या लक्षात येते की भगवंतासाठी आम्ही काही केलं नाही आहे. मग भगवंतासाठी आम्ही काही केलं नाही असं जेव्हा वाटते तर त्याचा अर्थ आम्ही अपराध केलेला आहे. म्हणून आत्ता करा आणि आजच करा. कधीच वेळ उशीर नसतो. आज कळलं मला, मग आजपासून मी सुरुवात केली पाहिजे. नेव्हर बी लेट. माणूस कधी उशीर करत नसतो. तो केव्हाही तुम्ही आज जागे झाले ना, आज सावध व्हा. अग्न घराशी लागला जर असेल तर पळून केव्हा जायचं? जेव्हा जागे झाले तेव्हा पळा. संपण्याच्या आत पळा. नरदेह संपण्याच्या आत, नरदेह ठेवण्याच्या आत आम्हाला आमचं हित साधता आलं पाहिजे. आणि ते हित म्हणजे संतांची वचनं आहे. त्याप्रमाणे वागणं आहे, त्याप्रमाणे करणं आहे. म्हणून आपल्या हिता असे जो जागता. समर्थांनी कुठे म्हटलंय? अग्न गृहासी लागला आणि सावकाश निजेला तो कैसा म्हणावा भला आत्महत्यारा. आम्ही आमच्या घरात झोपलो आहोत, घराला आग लागलेली आहे आणि तुमची झोप मोडत नाही आहे, याला काय म्हणावं? याला दुसरं काही म्हणू नये, याला आत्महत्यारा म्हणावं. तसं आम्हाला नरदेह प्राप्त झालेला आहे. दिवसादिवसांनी, मिनिटामिनिटांनी आमचा नरदेह संपणार आहे. काळ समोर उभा आहे आणि तो काळ आम्हाला ग्रासून टाकणार आहे. हे माहीत असताना आम्ही नरदेहाचं कल्याण करत नाही आहे, आम्ही आमच्या जीवाचं कल्याण करत नाही, जीव आणि शिवाची भेट करत नाही, आम्ही अपराधी ठरू. म्हणून समर्थ म्हणतात नरदेहाची काळजी घ्या. आजच जागे व्हा, उद्या जागे होऊन चालणार नाही. संत कबीरांचं प्रसिद्ध वचन आहे, कल करे सो आज कर, आज कर सो अब, वक्त पिता जा रहा है फिर करेगा कब. म्हणून आपली वेळ जाईल, ती वेळ आपण वाचवली पाहिजे आणि नरदेहाचं कल्याण केलं पाहिजे. समर्थ तेच म्हणतात, नरदेह दुर्लभ अल्पसंकेताचा लाभ, अल्पसंकल्पाचा लाभ, गुरु कर्णधारी स्वयंभ सुख पाववी श्रीराम. देव अनुकूल नवे जया, स्वये पापी तो प्राणिया, भवाब्धी न तरावे तया, आत्महत्यारा बोलिजे श्रीराम. मग हे कशाने आम्हाला तरता येईल? ज्ञाने विण प्राणियासी, ज्ञानाशिवाय प्राण्यासी. जन्म मृत्यू लक्ष 84, ज्ञानाशिवाय माणसाला 84 लक्ष जीवयोनी सुटणार नाही. तितक्या आत्महत्या त्यासी, म्हणून आत्महत्यारा श्रीराम. इतक्या जन्मयोनी आम्ही सोसल्या, पुन्हा जन्म घेतो आहे, पुन्हा मरतो आहे. किती वेळ आपण जन्माव्यावे, किती व्हावे फजित. म्हणून समर्थांनी नरदेह धन्य करण्यासाठी आम्ही ज्ञान प्राप्त करावं आणि ते ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आहे असं समर्थ सांगतात. राहिलेला भाग उद्याच्या निरूपणात पाहू. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या त्या परमेश्वराला विनम्र अभिवादन. कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे.
जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्री राम समर्थ श्री राम।